शेतकरी बंधूंनो, आता ऐकूया रानजाई अंतर्गत गाथा तिच्या संघर्षाची. यामध्ये विमलताई संतोष गोरे, सोनखास, जिल्हा वाशिम यांची यशोगाथा. लेखन केले आहे कल्पना सतीश गावंडे यांनी. निवेदन आणि निर्मिती सहाय्य आहे माधवी मानकर यांचे आणि सादर करते आहेत सूरज गोळे. वाटेवर काटे पाया अनवाणी, परी काळ जात तिच्या जनाईची गाणी. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना. काट्यातून फुलं निर्माण करणाऱ्या, आव्हानांशी सामना करत प्रवाहाविरुद्ध जाणाऱ्या महिलांची यशोगाथा. एकल्या विठुरायाला संसार पेलना. गाथा तिच्या संघर्षाची. रखुमाई 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 रखुमाई. सौ विमल संतोष गोरे, सोनखास, जिला वाशिम. सपने वो नहीं जो बंद आँखों से नींद में देखे जाते हैं, सपने वो है जो खुली आँखों से देखे जाते हैं. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी म्हटलं आहे की स्वप्न पहा आणि स्वप्न फक्त बघून चालणार नाही, तर ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अपार कष्ट करा. अगदी असाच मानस उराशी बाळगून विमल गोरे यांनी वाशिम येथील गृह उद्योगात कुशल मजूर म्हणून काम केलं. घरच्या 30 गुंठे शेतीत भागत नसल्यामुळे त्यांनी बचत गट निर्माण केला. दरमहा 100 रुपये बचत करत गटाचे आज रोजी बँकेमध्ये 30,000 रुपये जमा आहेत. गटाच्या मदतीनं आणि स्वतःच्या बचतीनं त्यांनी शेवया बनवण्याची मशीन घेतली. 70 रुपये किलोप्रमाणे शेवया विक्री केली. सोबतच पालक शेवई, टोमॅटो शेवई, बीट शेवई इत्यादी मूल्यवर्धित प्रकार करून त्यांनी विक्री केली आणि गटाचं कर्ज फेडलं. हा व्यवसाय हंगामी असल्यामुळे ब्युटी पार्लरचा व्यवसाय त्यांनी सुरू केला आणि एवढं करून वेळ असल्यास त्या मजुरीला जाण्यासही मागे पुढे पाहत नाहीत. अशा या स्त्री उद्यमशील रूपाला आमचा मानाचा मुजरा. स्त्रीच्या असण्यानं केवळ घराला घरपण आहे. तिच्या कर्तृत्वाला पाहून अभिमानी आज दर्पण आहे. जगण्याची ती चेतना अननव प्रेरणा आहे. तिच्या शौर्य पराक्रमानं इतिहास आज देखणा आहे. इतिहासाची पानं उलगडताना अनेक धीरोदात्त, धाडसी, कणखर स्त्रियांचं डोळे दिपून टाकणारं कर्तृत्व आपल्याला दिसतं. त्यामध्ये स्त्री शिक्षणाचा वारसा हाती घेतलेल्या महात्मा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी स्वतः शिकून शिक्षणाचा वारसा चालवला. सिंधुताई सपकाळ यांनी अनेक अनाथ मुलांचं पालकत्व स्वीकारून अनेक मुलांच्या त्या माई बनल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षण घेताना परीक्षा फी भरण्यासाठी त्यांच्या पत्नी रमाबाई यांनी कष्ट करून पैसे कमवले. अशी अनेक उदाहरणं पुरुषांच्या यशामागे स्त्रियांचा वाटा दर्शवतात. याच इतिहासात स्त्रीचं आईचं रूपही तितकंच तेजस्वी आहे. झाशीची राणीसारखी एक आई बाळ पाठीवर बांधून बलाढ्य इंग्रजांशी लढली, तर हिरकणीसारखी एक आई स्वतःच्या बाळाच्या प्रेमापोटी अभेद्य रायगडाचा उभा कडा उतरून आली. आजची स्त्री ही हिरकणीचंच रूप आहे. मुलं, पती, सासू, सासरे यांच्यासह संसार पेलताना अनेक संकटांचा गड तिच्या समोर उभा असतो. या संकटांचे सामना करता करता तो गड त्या सामान्य स्त्रीला हिरकणी बनवतो. अशीच आपली हिरकणी विमलताई. त्यांची संघर्ष गाथा त्यांच्याच शब्दात. माझे नाव विमल संतोष गोरे,
माझं लग्न झालं 14 एप्रिल 2002 मध्ये. मला शिकण्याची खूप आवड होती, परंतु माझ्या आईवडिलाची घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळे माझं शिक्षण होऊ शकलं नाही. आणि इकडे माझं लग्न झाल्यानंतरही माझ्या घरची परिस्थिती खूप हालाकीची असल्यामुळे माझे मिस्टर MSCB मध्ये प्रायव्हेट जॉब करतात. 1 वर्ष लग्नाला झाल्यानंतर मला एक मुलगी झाली. मिस्टर त्यावेळेस 50 रुपये रोज म्हणजे डे एवढी कमाई आणत होते आणि 50 रुपयामध्ये माझी सासू, माझी नणद, माझे दीर आणि मी 2002 मध्ये एवढ्या त्यांच्या एकाच्या मजुरीमध्ये आम्ही सर्व बसून खाणारे. मला शेतीतलं काम येत नव्हतं, कारण मी घरची आई-वडिलांकडले मला 4 भाऊ, आम्ही 2 बहिणी आणि मी सर्वात लहान असल्यामुळे मी कधी काम केलेलं नव्हतं. मला म्हणजे शिकण्याची खूप आवड होती, त्याच्यामुळे मी कधीच काम केलं नव्हतं. मुलगी 2-3 वर्षाची असताना यांना म्हटलं आता आपला परिवार मोठा होत आहे, आपल्याला पण आपल्या संसाराचा काही हातभार लावायचा आहे. मग मी पार्लरचं काम केलं. पार्लरसोबत मशीन काम पण शिकलं. भारतीय महिला आज अंतराळात झेप घेत असताना ग्रामीण भागातील स्त्रिया या वाटचालीमध्ये कुठे आहेत? त्यांनाही शिक्षणाची आवड आहे, पण त्यासाठी अनुकूल परिस्थिती त्यांना आहे का? हा अंतर्मुख करणारा प्रश्न विमलताईंच्या रूपानं मनात डोकावून जातो. पण म्हणतात ना, इच्छा तिथे मार्ग. ताईंच्या शिक्षणाच्या वेडानं त्यांना स्वस्थ बसू दिलं नाही. मुलगी झाल्यानंतर BA पर्यंत शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. पण कुठं चांगली नोकरी लागली नाही, म्हणून शेतात अहोरात्र कष्ट केले. पदरी काहीच उरत नव्हतं. अनंत कष्ट उपसत मोलमजुरीही केली, मात्र अवघे पाढे 55. परिस्थिती जशीच्या तशी. हे सर्व कमी म्हणून की काय, विमलताईंच्या संसारात आणखी एक वादळ आलं. त्यांचं मातृहृदय पिळवटून टाकणारं संकट त्यांच्या पुढ्यात येऊन उभं राहिलं. माझी मुलगी 5 वर्षाची झाली आणि मग राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा वाशिम मध्ये तिला 5वी मध्ये टाकलं आम्ही. 5वी मध्ये टाकले असताना तिला शाळेत खेळता खेळता ती ग्राउंड मध्ये पडली आणि तिच्या डोक्याला मार लागला पाठीमागच्या आणि डोळ्याच्या साईडला पण एवढं काही तिनं सांगितलं नाही आणि आम्ही त्याच्यावर काही एवढं लक्ष दिलं नाही. मग ती 6व्या वर्गात गेली. 6व्या वर्गात गेल्यानंतर तिला असं डोळ्याने कमी दिसत होतं आणि मला ती सांगायची, आई मला आहे ना कमी दिसते, मला आहे ना कमी दिसते. तर मी म्हणायची, अगं तुला अभ्यास करायचंय म्हणून तू म्हणतो मला कमी दिसते, खेळायला जायचं TV बघायची तर कशी जाऊन बघतं. म्हणजे मी तिचं कानावरच गोष्ट घेतलेली नाही. पण एक वेळेस ती माझ्या मम्मीला म्हणली, आई मला दिसत नाही. माझी मम्मी म्हणजे असं डोक्यावर ती गोष्ट घेत नाही. मग माझी मम्मी मला म्हणे अगं बघ म्हणे एकदा तिला तिच्याकडे, ती अशी म्हणते म्हणून. मग आम्ही तिला गणपती नेत्रालयामध्ये नेलं. गणपती नेत्रालयामध्ये नेलं असता त्यांनी सांगितलं की तिचा रेटिना फाटलेला आहे, तुम्हाला हिचं ऑपरेशन करावं लागेल. मग आम्ही वाशिममध्ये अजून 2-3 दवाखाने दाखवले, परत अमरावती दाखवलं आणि परत मग रिटर्न आम्ही गणपती नेत्रालयामध्येच गेलो. तिथे गेल्यानंतर त्या डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला उशीर करून चालणार नाही, तुम्हाला ऑपरेशनच करावं लागेल, याला 50,000 रुपये लागतील. मग मी डॉक्टरसोबत बोलले, म्हटलं आमची परिस्थिती तर खूप हालाकीची आहे, आमच्याकडे 50,000 रुपये नाहीत, आम्हाला तुम्ही अशी काही हॉस्पिटल सांगा की तिथं स्कीममध्ये किंवा शासकीय असतील अशा ठिकाणी आम्ही तिला निघू. मग त्यांनी आम्हाला चेन्नई, हैदराबाद आणि मुंबई सांगितलं. परंतु आता चेन्नई आणि हैदराबाद इकडनं काय आपण जाऊ शकत नव्हतं. मुंबई आपल्या इकडले लोक कामा वगैरेसाठी जातात, तर आपल्याला मुंबई सोयीस्कर वाटते म्हणून आम्ही मुंबईला गेलो. मुंबईला गेल्यानंतर तिथं तातेराव लहाने म्हणून डीन आहेत, त्यांनी तपासणी वगैरे केली आणि ते म्हटले की बेटा तू खूप उशीर केला, आता तुझ्या मुलीचा रेटिना पूर्णतः फाटलेला आहे. मग मला तिथंच म्हणजे खूप रडू आला. डॉक्टरला म्हटलं, सर तुम्ही आज माझा बुबुळ काढा आणि माझ्या मुलीला बसवा म्हटलं. पण सर बोलले की बेटा तू तिची आई आहे म्हणे, मला तुझ्या वेदना समजू शकतात, परंतु
बुबुळ हे अजूनही बदलता येतं, पण अजून भारतात संशोधन निघलं नाही म्हणे की रेटिना बदलता येत. अत्याधुनिक युग आहे म्हणे पुढे चालून, तिच्या नशिबाने जर झालं तर तोही बदलू शकेल म्हणे. नंतर डॉक्टरांनी सांगितलं की हिला दुसराही डोळा कमजोर होऊ शकतो म्हणे. मग तिला चष्मा दिला नंबरचा. मग माझा मुलगा झाला. मुलगा 1.5 वर्षाचा असताना त्यालाही हर्निया झाला. त्याला हर्निया झाल्यानंतर मग आम्ही परत अकोल्याला गेलो. अकोल्याला त्यांचं ऑपरेशन केलं. तेव्हा त्याला 30,000 रुपये लागले. आणि असं करता करता म्हणजे मुलगी 10-12 वर्षाची झाली, मुलगा 5-6 वर्षाचा झाला. मला खूप त्या गोष्टीची खंत वाटत होती की आपल्याजवळ जर त्यावेळेस पैसे जर असते तर आपण आपल्या मुलीचा डोळा गमावू शकलो नसतो. म्हणजे मला सतत ती डोक्यात अशी गोष्ट फिरत होती. एकदम असं कधी पण तिचं असं नाव जरी काढलं तर ते मागचे क्षण आठवतात. गरीबाची श्रीमंताची कुणाची बी असो माय, चिमण्या लेकरासाठी इथं जीव होतो लाय लाय. इथं सारेच नमले ऋषी मुनी साधू संत, माय अक्षरापुढे फिके पोथी वेद ग्रंथ. आईचं आपल्या बाळावर प्रेम स्वतःच्या जीवापेक्षा जास्त असतं. केवळ आर्थिक अडचणीमुळे आपण आपल्या मुलीचा डोळा वाचवू शकलो नाही याची खंत विमलताईंच्या मातृहृदयाला सतत पोखरत असते. म्हणूनच या आर्थिक ओढताणीतून स्वतःच्या संसाराला बाहेर काढण्यासाठी ताईंनी उंबरठ्याबाहेर पाऊल ठेवलं. त्या अनुभवाविषयी विमलताई सांगतायत. मी यांना म्हटलं आपण काहीतरी बिझनेस करू म्हटलं. पण बिझनेस चालू करायचा तर बिझनेसमध्ये पण आर्थिक उलाढाल पाहिजे. आपल्याजवळ काय आहे, काहीच नाही. मग मी 2 वर्ष जॉब केला वाशिमला. काय ते पैसे द्यायचे पण तेही पुरत नव्हते. मग आमच्या गावामध्ये उमेद अभियान आलं, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान. त्यांनी मला समजावून सांगितलं की तुम्ही गट वगैरे करा म्हणे, त्याच्यातून तुम्हाला आर्थिक सहाय्य मिळेल. मग मी बचत गट तयार केला. बचत गट तयार केल्यानंतर आमची आर्थिक बचत झाली बँकमध्ये. माझ्या मिस्टरचे काही कमाईचे पैसे आणि माझे काही पार्लरचे मशीन कामाचे. मग आम्ही जवळचे काही पैसे आणि बचत गटाचे काही पैसे अशा म्हणून शेवाळ्याची मशीन घेतली. शेवाळ्याची मशीन घेतल्यानंतर माझी मशीन खूप अशी चालायला लागली. ज्यावेळेस फर्स्ट टाइम मशीन घेतली त्यावेळेस मी 18 क्विंटलच्या शेवाळ्या बनवल्या. आणि माझ्याकडले कस्टमर विकत पण न्यायचे 100 रुपये किलो प्रमाणे, ते पण मी विकायची. असं हळूहळू करता बिझनेस वाढत गेला. मग 2019 मध्ये हिरकणीचं एक मला बक्षीस मिळालं म्हणजे आमच्या गटाला. तर त्या गटामध्ये मी पालक शेवाळी, बीट शेवाळी, टोमॅटो शेवाळी असे वेगवेगळे फ्लेवर दाखवून नाविन्यता निर्माण केली. तर पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते मला पुरस्कार भेटला. उमेदने आम्हाला मग 2.5 लाखाचं अर्थसहाय्य केलं. तर त्या अर्थसहाय्यामधून आम्ही बचत गटा मिळून एक पापड मशीन घेतली आणि मग आता ती पापड मशीन पण मी चालवत आहे. मिळालेल्या यशाचं श्रेय स्त्री कधीच स्वतःकडे घेत नाही. इतका मनाचा दिलदारपणा तिच्या ठायी असतो. आयुष्य जगताना छोट्या मोठ्या चढ उतारावर पतीची भक्कम साथ लाभली असे ऋण विमलताई व्यक्त करतात आणि स्वतःच्या उन्नतीमागे, उत्कर्षामागे पतीचा लाख मोलाचा वाटा मोठ्या आनंदानं स्वीकारतात. माझे मिस्टर एवढे काम करायचे की स्वतः पण अंगावर काम घ्यायचे. प्रायव्हेट जॉब करून सुद्धा. प्रायव्हेट जॉबमध्ये त्यांना 5-6 हजार रुपये पेमेंट भेटायचं. आता महागाईचा जमाना असा, मुलं शाळेत जायचे, मोठे मोठे झाले. त्यांना आपण तर असे खडतर प्रवास सोचलाच आहे, पण मुलांना आपण सोचू नाही द्यायचा. आशयामधून आम्ही दोघं पण खूप काम करायचो आणि माझा हा बिझनेस उभा केला. या बिझनेसमध्ये म्हणजे माझ्या मिस्टरचा सिंहाचा वाटाच आहे. कारण त्यांनी जर मला साथ दिली नसती तर मी बाहेर निघू शकले नसती. मी त्यांना समजावून सांगितलं आपल्याकडे पैसे नव्हते म्हणून आपण आपल्या मुलीचा डोळा गमावला, परंतु आता आपल्याला असं काही व्हायला नकोय इथून पुढे सुद्धा. म्हणून मग आम्ही काम जोमानं चालू केलं. परंतु उदयोगाने माझ्या मिस्टरच्या कमरेमध्ये गॅप पडला.
3 मनकेऱ्यांचे म्हणजे खूप मोठा गॅप पडला. आम्ही वाशिमचे 2 वर्षापासून वाशिमचा दवाखाना, अकोल्याचा दवाखाना, औरंगाबादमध्ये असे पूर्णतः दवाखाने सुरू आहे. डॉक्टरांना त्यांनी आता खूप बेड रेस्ट सांगितलेला आहे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की माझ्या जीवनाचा संघर्ष कधी संपेल हेच मला कळत नाहीये. ताईनं आज आपलं छोटंसं का होईना अस्तित्व निर्माण केलंय. लक्ष्मी ही कठोर परिश्रम करणाऱ्यांना आशीर्वाद देते. विमलताई कष्टाला घाबरत नाहीत. कितीही मेहनत घ्यायला, कष्ट उपसायला त्या तयार आहेत. शील, संयम, संस्कार आणि त्यागाची ही मूर्ती स्वतःसाठी कमी नि परिवारासाठी जास्त जगते. संसारात एका पाठोपाठ एक येणाऱ्या संकटाच्या मालिकेनं भावना विवश होते. स्वतःचं आयुष्य तर दुःखाच्या खाईत गेलं, पण मुलांसाठी, त्यांना चांगलं भविष्य देण्यासाठी सतत प्रयत्नशील राहते. मुलगी आता 20 वर्षाची झाली. तिला एक लग्नाचं स्थळ चालून आलं. मुलगा RTO ऑफिसवर प्रायव्हेट जॉब करतो. त्यांनी आमची मुलगी पसंत केली. मग आम्ही तिचं लग्न केलं आणि आता तिच्या सासरी ती खुश आहे. तर आता तिची पण इच्छा आहे की आई मला काहीतरी आता शिकायचं आहे, जॉब करायचा आहे. पण तिच्या डोळ्याकडे पाहूनच आम्हाला असं वाटतंय की म्हणजे मी सांगू शकत नाही तिला. एकदम असं थोडं ऊन जरी तापलं तर तिच्या डोळ्यातून पाणी गळतं. तिला जास्त काम सहन होत नाही. तर ईश्वर कृपेने तिच्या घरचेही माणसं तिला एवढे चांगले मिळाले. सासू सासरे, आई वडिलांसारखे आणि जावाई पण खूप चांगले आहेत आमचे. त्याच्यामुळे आता तिचं काही टेन्शन नाही राहिलं. पण म्हणजे मी आहे तोपर्यंत माझ्या डोक्यातून तो विचार जाणार नाही की परिस्थिती हलाखीची असल्यामुळे आपण आपल्या मुलीचा डोळा गमावला. तर मी असंच सगळ्या महिलांना सांगू शकते की तुम्ही फक्त चूल आणि मूल धरत बसू नका. आपल्या जीवनात असे काहीतरी खडतर प्रसंग येतात आणि आपल्या संसारात अशा वेदना होतात. त्याच्यामुळे काहीतरी करा आणि बाहेर निघा. हे जर आता मी त्यावेळेसच जर विचार केला असता तर माझी मुलगी अशी एका डोळ्यानं गमावली नसते. मी काहीतरी केलं असतं. पण मी कुठं शेतीत काम करू शकत नव्हती आणि बाहेर निघली नाही. हे म्हणायचे की आता वाशिममध्ये जॉब करायचा म्हटल्यानंतर लोक नाव ठेवतील, लोक हे करतील. पण ज्यावेळेस आपल्या जीवनावर प्रसंग बेतून गेला त्यावेळेस लोक थोडी ना धावून आले. आपण आपल्या मुलीचा डोळा तर गमावलाच ना. तर त्याच्यामुळे मला तो क्षण आणि ती खंत त्या आयुष्यातून कधीही जाणार नाही. आणि आम्ही तिच्या ऑपरेशनच्या वेळेस एवढे धडपड आहे. दर महिन्याला आम्ही मुंबईला जायचो तिला चेकअपसाठी, दर महिन्याला. तर असा माझ्या जीवनाचा प्रवास आहे. आणि आता माझा हळूहळू उद्योग चालू आहे. आता माझा आता सुखाचा संसार नेमका सुरळीत चालू झाला तर माझ्या मिस्टरांना गॅप पडला. आता मुलगा 10वी मध्ये आहे. परंतु मुलगा एवढा समजदार आहे की पप्पाला चालत नाही, गॅप वगैरे पडला. आईला तिला काम जास्त होते तर तो मला रात्रंदिवस मशीनवरती काम करू लागतो. आणि आमच्या घरची मिस्टरांना पण एवढा गॅप आहे. परंतु मुलावर आणि आपल्या विशेषवर एवढा टेन्शन येते. ती कमरेला बेल्ट लावून पण मशीनवर काम करू लागतात आम्हाला. आम्ही अजून बाहेरचं कोणी मजूर वगैरे सुद्धा लावलेलं नाही. आम्ही आमच्या घरचेच कष्ट करतो. परंतु मला एकच अशी एक उमेद आहे आणि आशा आहे की मी एवढी कष्ट करते तर मला फक्त एक मार्केट उभं पाहिजे की त्याच्यामध्ये माझा माल सेल केला गेला पाहिजे आणि माझ्या संसाराला हातभार लागला पाहिजे. परिस्थितीशी चिवटपणे झुंज देत ताठ मानेनं जगू पाहणारी ही आजची हिरकणी विमलताई. अडथळे कधीच संपत नाहीत, पण हिरकणी कधीच डळमळत नाही. कारण अडथळ्यांच्या त्या कड्यांपेक्षा तिची इच्छाशक्ती ही कालही उंच होती आणि आजही उंच आहे. आजची हिरकणी समोर येणाऱ्या प्रत्येक आव्हानांना सज्ज आहे. कारण तिनं तो प्रत्येक गड सर केलाय जिथं पुरुषांचं राज्य आहे. वाटेवर काटे पाय अनवाणी, परी काळजात तिच्या जनाईची गाणी. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना. काट्यातून फुलं निर्माण करणाऱ्या, आव्हानांशी सामना करत प्रवाहाविरुद्ध जाणाऱ्या महिलांची यशोगाथा. एकल्या विठुरायाला
गाथा तिच्या संघर्षाची. रखुमाई 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 रखुमाई. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमामध्ये आपण आत्ताच ऐकलीत रानजाई अंतर्गत गाथा तिच्या संघर्षाची यामध्ये विमलताई संतोष गोरे, राहणार सोनखास, जिल्हा वाशिम यांची यशोगाथा. लेखन केले होते कल्पना सतीश गावंडे यांनी. निवेदन आणि निर्मिती सहाय्य होते माधवी मानकर यांचे आणि सादर करते होते सूरज गोळे.